वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईड्स. हे खूप दिवसांना आपला ट्रॅव्हल ब्लॉग येणार आहे. भरपूर इव्हेंट झाले, कॉलेजचे सगळे गणपती इव्हेंट्स आपले, आणि गणपती सुट्टीमुळे प्रवीण सरांना पण सुट्टी आहे. तर प्रवीण सरांनी प्लॅन केला विलाचा. तर विलाला चाललो आहे आम्ही लोणावळ्याला आणि खूप एन्जॉय करणार आहे. टोटल आम्ही 9 जण आहे आणि स्विमिंग पूल, टर्फ सगळे ॲम्युनिटीज प्रोव्हाइडेड आहेत विलामध्ये. तर यस, पूर्ण ब्लॉग बघा एंडपर्यंत, खूप मजा आहे. तर जायच्या अगोदर मला आठवलं, बरीच लोकं म्हणत होती की वॉच कलेक्शन दाखव, कारण लास्ट टाईम मी टर्फला गेलो तिथं पण पोरं म्हणलीत. तर तुम्हाला एक बेसिक वॉचचं आपलं कलेक्शन दाखवतो. एवढं काय खास नाही, तुमच्याकडे अजून चांगलेच वॉच असतील. ही वाली आहे, ही गुच्चीची आहे, ही फास्टरची आहे, टायटनची आहे, फास्टरची आहे, ही टायटन एज आहे एक, आणि ह्यात सगळ्यात फेवरेट माझी ही वाली वॉच आहे. येस, ऑल सेट. चार्जर घेतले, बॅगला रेन कवर घातले, कॅपे कुचलो, अँड ऑल सेट टू गो. फाइनली हम आ गए प्रवीण सर के सेटअप में पूरा. उनका पहला पीसी है और उन्होंने ऑनलाइन चैनल चालू किया है. मैं उसका लिंक नीचे दे देता हूँ. और ये उनका सेटअप रूम. ज़्यादा साफ सुथरा नहीं है, स्पंदन गंदगी मत दिखा रहा. ये कैमरा है, ये एक पीसी है और यहाँ पे उनका बोर्ड है. तर इथून सगळं रेकॉर्ड होतं, यात त्यांनी एडिटिंग करतात आणि चॅनलवर त्याची नॉईज कॅन्सलेशनचा माईक आहे. भारी आहे सेटअप. तर नेक्स्ट डे आणि प्रवीण सर, सिद्धेश आणि सुभान आपण तिघं लोणावळा स्टेशनला आहे. आता इथून कॅब करून जाणार आहे आपल्या विलाला. चला. मग काय स्वप्नेकडे दे. कंदील लागाय चालू झालेला आहे गाईज. हे घेतलं एकच 700 रुपयाचं, हे घेतलं 300 रुपयाचं. आता जातो, मास्तरना जरा आवरायचं आहे. मास्तर आवरते, मग विलावाले 11ला मोकळे करणार आहेत विला. आणि काय असं फिराले. तर आता ब्रेक घ्यायला आणि आवरायला स्टारबक्सला आलेला आहे. सुभान बघा काय आणलं आहे. प्रोफेशनल वॉगर आहे सुभान आपला. आणि मी हॉट चॉकलेट मागवले आणि बाकीच्यांचं मला नाही माहीत काय मागवलं. आणि स्टारबक्स आउटलेट छोटा आहे पण छान आहे. Hey vlogger, you wanna say something? अरे इट्स माय डेली ब्लॉग ब्रदर. I can talk English. I can talk English very fluently. Just fluent as this coffee is. See the consistency. हे पहिल्यांदा घेतले असं दाखवू नको ठेव. तर झालंय असं, आम्हाला कॉफी आवडली म्हणून अजून 3 कॉफी घेतले. त्यातले 2 कॉफी मी पिणार आहे, कारण एक मी हॉट चॉकलेट पिलो. आता मला कॅपेचिनो सगळी ट्राय कर म्हणाले, त्यामुळं मी म्हणलं कॅपेचिनो ट्राय करून बघू. ते एक आहे, आणि एक जे आहे ते आल्मंड म्हणून कुठलं तर आहे मिल्क बेसमध्ये. 2 मी ते पिणार आहे आणि एक सुभान घेतला आहे कॉफी. प्रवीण सर, हाऊ वॉज युअर कॉफी? ठीक ठाक का? खतरनाक. ह्यो सिद्धेश आहे आणि ह्यो आमच्यासोबत प्रवीण सरांचा स्टुडंट आहे आणि आमच्यासोबत 11वी 12वीला होता. हे यस. तर फायनली आपल्या विल्याला पोचलेला आहे. हे आहे आपलं टर्फ आणि बरंच जागा दिली ह्यांनी. पाऊस कंटिन्यू पडाला आहे बघा. आणि हे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल जरा छोटं वाटायला मला, पण काही विषय नाही कारण पोरच कमी आहेत. आणि आपलं टर्फ आता गेल्या टर्फमध्ये खेळणार आहे बघा क्रिकेट. तिथं बॅग ठेवणार मस्तपैकी अँड एन्जॉय. विलाची आपल्या क्लिनिंग सुरू आहे. क्लिनिंग झाली की जे आत जायचं. बाबा. तर गाईज आपला नवीन मेंबर शुभम इथं जॉईन झालेला आहे आपल्याला टर्फवर. आणि तिकडे 2 मेंबर आलेत, त्यांच्याशी नंतर इंट्रो देतो तुम्हाला. तर आज दिवसभर इथंच पडून असणार आहे आम्ही. थांबकी आता देव मेंबर. आणि तुझं नाव काय भाऊ? ओमकार. ही 2 मेंबर पण जॉईन झालेत आपल्याला.
शॉट शॉट स्लो था लेकिन बस. हो ना. अच्छा बॉलिंग किया उसने. 2 बॉल 10. शॉट रे. 10-4. 14. काय सीन आहे भाई, काय पाऊस आहे मागं बघा. धर्मशाळाचं होय सोमन्या, गरीबाचा धर्मशाळा आहे हो. मागं बघ की. चल गटला बघ, गटला बघ, गटला बघ. पकड पकड सोमन्या. मस्त. वेल 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 वेल. प्रवीण सर कैसा लग रहा है आपको क्रिकेट खेल के? खतरनाक. ठीक ठाक. ये मुझे बहुत फीट रहे हैं. मग काय लावा ताकद. तर आता घर दाखवतो तुम्हाला. आमचं विला जे आहे बुक केले. ही मेन हॉल आहे आणि हे किचन आहे इथं. आणि डायनिंग टेबल आहे. इथं माझी बॅग ठेवतो. या पोराव आत्या. तर इथे एक रूम आहे आपली. या रूममध्ये अरेंजमेंट चांगली केली आहे. इथून बाहेरचा व्ह्यू बघा आपण कसा आहे. मस्त वाटायला बघा. बस काय पाहिजे अजून भाई. डोंगर काय डोंगर, खतरनाक. इथं बॅगा ठेवतो. इथं आत वॉशरूम आहे. 4 रूमचं म्हणजे टोटल 4 BHK विला आहे आपला. 4 BHK विलामध्ये अरे काय उघडं ना आता. वॉशरूम ठीकठाक आहे, एवढं पण असं भारी नाही. इथं मेन बेसिन आहे आपलं. वॉशरूम. विलाची कॉस्टिंग वगैरे तुम्हाला सगळं देतो मी. आम्ही एका मेंबर थ्रू केली ती. तुम्ही तसं करू नका. तुम्ही डायरेक्टच बुकिंग करा. आमच्याकडनं जवळपास 30,000 घेतला त्याने विलासाठी. हा GT आहे इथं. खतरनाक खतरनाक. इथलं पण सेम व्यू आहे. मस्त दिसते यार, मस्त लय भारी. रातभर इथंच बसायचं प्लॅन आहे. म्हणजे स्विमिंग वगैरे करणार. ही एक रूम आहे. सेम सगळं सेम आहे. AC वगैरे आहे सगळ्या ह्याच्यात. मस्त आहे विला. आणि हे बाल्कनी, मेन बाल्कनी आहे. तिथलं सगळं व्ह्यू भारी दिसते. हे टर्फ आहे आपलं. आणि स्विमिंग पूल जरा साईड छोटी आहे पण ती टर्फची क्लीन झालं. कॅरम आहे इथं. चेस त्यांनी आत दिल्यात. आणि पूल टेबल आणायला गेलेत त्यांनी त्यांच्या दुसऱ्या विलावर आहे. पूल टेबलचे त्यांनी सेपरेट कॉस्टिंग घेतलेत आणि ते 3,000 आहे पूल टेबल. संध्याकाळी खेळताना दाखवतो. इथं जर लाईट लावलं रात्री लय भारी दिसणार आहे विला आपला. म्हणजे हे विला आम्ही का बुक केलं, कारण सगळं वातावरण जे आहे ते सुटसुटीत आहे, निवांत आहे. त्यामुळे काय अडचण नाही. टेरेसला काय नंतर किल्ली घेतो आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडून. तर असं काहीतरी आता जेवण आलेलं आहे. जीव आपण मस्तपैकी ऑर्डर केले सगळ्यांसाठी. छोले भटुरे आणि आलू पराठा आहे. आणि संध्याकाळी जीव मस्तपैकी. तर स्टे ट्यून गाईज, कारण अजून आपण भरपूर एन्जॉय करणार आहे. साऊंड बॉक्स आहे ते पण लावणार आहे. खालनं दंगा येत असेल पोरांचा. सगळ्यांना सोडून एकटं मास्तर नुसता रेट आले. हे आपला केक आहे, ह्यो खायचा आहे सगळ्यांच्या. काय मग हे तुझं आहे का ताट? काय बघायलायस रे फ्रीजमध्ये? अरे लागलं काय? तर पराठा आणि भटुरे आणि ते छोले. सगळी फॅमिली बसली जेवायला. आता लय रेट. सुभान बॉडी दाखव तुझी. लय मेहनतीने माझी आणि सुभानची बॉडी झाल्या. फक्त माझी दिसत नाही कारण मी शर्ट ढगळा घातलाय. बरोबर का? तर आता जेवण वगैरे झाले पोरांचं. मजा मस्ती मारली. आता तुम्हाला माहीतच असेल कुठं चाललोय. हा किती फिट आहे आधी बघूया, मग डाईव मारू. नाहीतर डाईव मारता मारता कंदील लागेल. वी आर इन द पूल. आपल्यासोबत मॅनफोर्स आहे. नावा शुभम आणि प्रवीण मास्टर आणि मी पण. मग काय विषय काय. आता व्ह्यू फक्त बघा. या व्ह्यू मध्ये तुम्हाला स्विमिंग पेक्षा जास्त काहीच भारी वाटणार आहे. धुकं बघा, घर बघा. मास्टर बुडाले. मास्टर बुडते, आज बुडते मास्टर. दरवेळी पूलमध्ये गेलो की हेच ॲडव्हान्टेज आहे बघा. सुभान ब्लॉगर एकटाच ब्लॉग करते माहिती आहे का. ते रडते त्याच्या ब्लॉगमध्ये कोण बोललं तर. सुमन्या माझ्या ब्लॉगमध्ये तुला गेलोय. तर आजचं जेवण आलेलं आहे आपल्याकडे.
ह्याच्यात आहे 3 पनीर चिल्ली आलेत आणि 2 दाल तडका आहेत आणि 3 अख्खा मसूर आहेत, 4 अख्खा मसूर आहेत, थम्सअप आहे, 3 राईस आहेत आणि 25 रोट्या आहेत. तर खावा. तर आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि जेवण असंच वॉक करायचं म्हणून बाहेर आलतो घराचं. त्यांना लाईटिंग वगैरे चालू करायला लावलं पूलचं. तर आमची प्रॉपर्टी किती छान दिसते तुम्ही बघा, एकदम मस्त दिसायला. ते स्विमिंग पूल लाईट लावायला लावले. टर्फचे 2च लाईट चालू आहे. पाऊस पडायला हलका रिमझिम, त्यामुळं टर्फचं बघू झालं तर रात्री खेळेल, नाही तर आता आधीच भरपूर खेळ आहे. सगळी बोलत बसल्यात एकमेकावर, निवांत एकदम चिल वातावरण आहे. लाईटिंग इफेक्ट हे चांगले दिले, पण ह्याच्यापेक्षा भारी मला ते तिथला पुढचा विला आवडला आहे. किंवाला तिथं आहे एक विला, ते झूम करून नंतर दाखवतो. अरे भारी आहे. पोहू का आता? हे सुपण्या पवायचं काय? पवायचं? चल मग चल. तर नेक्स्ट डे मॉर्निंग वॉकला मी आणि देव सगळंच बारीक सारीक साहित्य आणलो. आता जाऊन चहा बनवणार, कारण इथं जवळपास कुठलंच हॉटेल नाही. त्या बाई भेटली तिथं ग्रोसरी शॉपवर, ती म्हणली आमचंच मेस आहे, तुम्ही या म्हणली. आता बजेट तर हल्लं आहे, मेस लावू तिथं मस्तपैकी 2 दिवस आणि जाऊ घरला. तो विला आमचा आहे, पण आपल्याला ह्यो विला आवडला आहे. पण ह्याच्या टर्फला जे आहे ते हेच नाही, फ्लोरिंगच नाही, बाकी वातावरण टॉप नॉच आहे. आता इथंच आहे. तर गाईज आपल्यासोबत विशाल आहे व्हिडिओ कॉलवर. विशाल आला नाही इकडं, पण नेक्स्ट टाईम मी त्याच्यासोबत एक ट्रिप काढणार आहे नक्की. सुबान मोमीन चहा बनवलेला आहे आमच्यासाठी सकाळ सकाळी. सुबे सुबे चहा बनाते. आता सगळे पोरं उठलेले आहेत आणि अरे 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 कसं होते. तर चहा पिऊन पुढचा कार्यक्रम घेणार आहे आम्ही. आता खाल्ल्यात बघा पोरं, ऑर्डर बी केल्यात कांदा भजी बिंदा भजी काय काय, तर आल्यावर सांगतो. तो तर कंटिन्यू पाण्यातच आहे मेंबर. मास्तर म्हणते तिथं मागं एक धबधबा आहे, तिथं जायचा. तेव्हा मागं एक धबधबा आहे, तिथं धबधबा आहे, झूम करतो नंतर मी. तो धबधबा तिथं जायचं म्हणते, पण जाऊ दे लई लांब आहे. बोल रे क्या सुनाई नहीं दे रहा. मारा उडी मारा पटकन. ए यार तू उडी मारणार काय? तुला ब्लॉग मध्ये घेऊ का? मार उडी. अरे लेडीज हात वर कर. हा मारे मारे उडी मार. हे कॅमेरा हुडक, कॅमेरा टाकतो. आणतोस काय? एक काम येत नाही तुला. अबे काय ऊन पडलंय. गाणं लाव. तर आता आहे ना गेमचा नियम कसा आहे, हे गोलपोस्ट तिकडे गोलपोस्ट आहे तेवढा, ही हाफ लाईन आहे आणि पाणी के ऊपर नहीं ज्यादा चाहिए. हां ते असू दे. हे गोलपोस्ट तिकडे गोलपोस्ट लावणार. सुम्या गोलपोस्ट लाव की तिकडे, आणि ते मिड लाईन, तर मिड लाईन मधनं तिकडे मारायचं आणि गोल, आणि ते डिफेंड करणार आणि ह्याला लागायला पाहिजे हे गोल. तर गेम बघा तुम्ही, गेम भारी आहे, मजा करू. तर आता एक राऊंड झालेला आहे, ते नवीन गेम डिस्कवर केलं आम्ही त्याचा. तर सगळ्यांचे आपण रिव्ह्यू घेऊ. प्रवीण सर तुम्हाला कसं वाटलं खेळून? ये है स्पंदन. खरं होय, मी मारलोय नसलो. माझी नकच नाहीत मास्तर, नकच नाहीत माझी. पायाची लागली असतील. नाही पायाची बी नक नाहीत. तुला कसं वाटलं सरांचा? हो ह्याची नकल लय मोठी आहेत. तुझ्यावर सेक्शन 365. मस्त मस्त मजा. मासूमच्या राऊंड रेपिस्ट आहे, रेपिस्ट. तुला कसं वाटलं खेळून? अरे मस्त एक नंबर गेम. इतना सही. स्पंदन का हाथ जो हाल हुआ है उसके साथ जो मॉलेस्टेशन हुआ है. तर आता भज्या यायला लागल्यात, भज्या खाऊन परत एक राऊंड खेळणार आहे. लावा ताकद. इथं बटाटी भजी
आणि कांदा भजी आणि हे सगळा माल आहे. इथं मॅगी आहे, नंतर मॅगी करणार आहे आणि दूध आणि चाय पावडर सगळं आहे. पोरं आता खाऊन परत खेळायचं. खेळलं आता थोडं वेळ. आता चहाचा बोलावा आला आहे. चहा पिणार परत पाण्यात, नाहीतर परत टर्फला चालल्यात पोरं. सुबण्याची मजा झाली. सुबण्या काय म्हणते, माझा व्हिडिओ घे स्क्रिप्टेड, टर्फला माराय. आला की पहिला बॉल की दांडी उठली डायरेक्ट, दांडी कॅच आउट झाला. कॅच लय भारी कॅच पकडला, ब्लॉगमध्ये टाकतो मी. तर रोहितनं सगळ्यांसाठी चहा बनवलेला आहे आणि हां चहा फोडा तुम्ही दोघं. पार्लेजी 1 2 3. हां शी हॉस्टेलला राहिल्या दोघं लहानपणी. तर ही बिस्किट मी खाणार आहे. ही मला आहे. अरे परत बीट करायला लागतं आता. हो ना. काय डॉन हाय बरं. सुभान सगळ्यांसाठी मॅगी केलाय. अरे ह्या प्लेटीत जास्त आहे. कमी आहे का सुभान? तुला आपण मेडल देऊ. अरे पहिलाच दिलंय का? आणि डॉन देव मदत केलेला आहे त्याला. सुभानला मेडल घातलेला आहे. हे अजून जरा टाक मॅगी. तर आता रिटर्निंग टाईम झालेला आहे. सकाळचे वाजलेले आहेत जवळपास 10 वाजलेत आणि आता आम्ही माघारी जाणार आहे. 10:10ला आमची लोकल आहे इथनं. तर बघू रिक्षावाले आलेले आहेत, पोचतो का नाही टाईमवर. कारण 15 मिनटं उरलेत आणि डिस्टन्स बराच आहे. आणि आज दिवसभराच प्लॅन सांगतो. तर जनरलचं तिकीट काढले आणि आलेलं आहे. तर कोण TC बघत असला तर पकडू नका, कारण फर्स्ट क्लासमध्ये बसलो आहे आम्ही. आणि हे आम्हाला मोटिवेट केलेत प्रवीण सर. तर आता ट्रिप संपलेली आहे बऱ्यापैकी. तर एकच जेवण उरलं आहे आमचं. लई किटकिट चालू आहे बाबा. तर प्रवीण सरांकडनं आपण विचारू कशी वाटली ट्रिप. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स सर? फर्स्ट क्लास. मस्त मजा. अजून 2-3 दिवस असलं चाललं असतं, पण काय करायचं, सरांचं लेक्चर होतं त्यामुळे सरांना जायला लागतं. आता तुझं एक्सपिरियन्स कसं होतं जगता? माझं बोलायचंच आहे का? लय भारी एक्सपिरियन्स नाही का. असं वाटतं की ही ट्रिप संपूच नाही. हा ना. नाही का, असं मस्त महिनाभर यायचं, मस्त वेलामध्ये राहायचं. आपण गोव्याला जाऊ. महिनाभर जरा जास्त झालं, पैसे नाही तेवढं. ट्रिप मस्त होती. बेरोजगार आहे जरा टर्फ आम्ही कमी खेळलो, कारण त्यासाठी चालतो फक्त आम्ही. पण जरा टर्फ कमी खेळणं झालं. असून हे पुढच्या वेळेस लय मजा करू आणि पुढची गोवा ट्रिप एन्जॉय करा. लुंगी मस्त मस्त. दोघी सगळ्यात टॉपचं काय करता बरं काम. मग काय मस्त. तर आपण ह्याचा आपण रिव्ह्यू घेतोय भाऊचा. आपल्याला भाऊ भेटलाय ट्रेनमध्ये. तर तुला कसं वाटलं भावा? अच्छा ना का? नाव सांग, नाव विचार. नाव काय भाऊ तुझं? सचिन. सचिन सचिन तेंडुलकर. बॅटचा ग्रीप. तर आपल्याला टर्फवर बॅटचा ग्रीप नव्हती, तर बॅटचा ग्रीप भाऊ दिला आपल्याला. बॅटचा ग्रीप काढतो. कुठे चाललाय? लई ताड झालायस का नाही? ब्लॉगला आहे का? हाय. कुठे सुभानचं फेवरेट हॉटेल ईशानला आलेलो आहे आम्ही. आणि ॲम्बियन्स ठीकठाक आहे इथं. आता ऑर्डर देणार, भरपूर खाणार, लय खाणार, लय. तर पहिली डिश मसाला पापड मागवले. ते मला एकट्याला आहे. हॅलो. तर नेक्स्ट आपला मेन्यू आहे मराठी आहे नाही का? काय बी म्हणतो रे, काय विषय नाही. आपला पुढचा मेन्यू आला आहे बेबी कॉर्न मंचुरियन. भारी वाटलेले. तर रेटायला नवीन डिश आलेली आहे. आणि हे आहे दहीवडा. जिम फ्रिक सुभाननं मागवलेले आहे दहीवडा. दी ओनर ऑफ दिस डिश. तर ह्या डिशचे मालक प्रवीण सर. तुम्हाला ऑर्डर करून कसं वाटते ही डिश? लय भारी दिसाले. सर हे खाऊ का मी? सोबत थोडा मागव. लय भारी आहे. पाव उचलतो बा पटकन. सगळे नुसता पावाचा खाणार आहे. हे काजू पनीर मसाला आणि हे आपलं व्हेज बुना आहे. कारण सगळ्यात जास्त व्हेज बुना मला आवडते, त्यामुळं व्हेज बुना मागवले. आणि बाकी ते कॉन्टिनेंटलची टेस्ट भारी होती बरं. आणि दहीवडा पण भारी होता. डेझर्ट होता पण चुकून पहिला आला. आता सगळं खाऊन ॲनिमी फिगर घ्यायला जाणार आहे. भाऊला घेणार मोठा. लाईम सोडा, फ्रेश लाईम सोडा, स्वीट अँड लाईम. सॉल्ट पण
लाजालायस नाही म्हणणार. वो नाराज हो वो नाराज है गाइस हमसे. आपको स्टोरी बताता मैं कमेंट सेक्शन में. तर प्रवीण सर गॉड सरच्या कृपेनं आपल्याला ही गाडी भेटलेली आहे घरला जाण्यासाठी. एर्टिगा आहे. होय सुकणे आपण बुक केलं असतं असलं काय म्हणते मग काय भांडणं फिक्स भांडणं. फायनल मुमेंट बिफोर वी एंड दिस ट्रिप. बाय सर. बाय भाई भेटू आपण. बाय. भेटू भावा. दुआ में याद रखना. पेटीकोट. हो आपण एवढं सगळं फायनली शॉपिंग करून आलेलं आहे कारण आपल्या नवीन घरात आपल्याला एक चांगलंसं असं ॲनिमीचं टेबल बनवायचं आहे. तर पहिले कॅरेक्टर आपल्या सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर आहे सॉथर गोजो. लेच ओपी मॉडेल आहे त्याचा. मला दुसरा कुठला मॉडेल भेटला नाही आणि दुसरा एक होता पण त्याची एवढी जास्त जे मायन्यूट आपण ग्राफिक्स म्हणतो ते तेवढं नव्हतं. तरी खूपच मस्त आहे. सेकंड मॉडेल आहे आपला मिनाटो नरुटोचा पप्पा येऊ आणि हे त्याच्या हातात कुणाय आहे आणि ह्याची डिटेलिंग लय मस्त आहे. तिसरं मॉडेल आहे आपला अपर मून. सगळ्यात टॉप अपर मून लेवल 1 ह्यो योरुचीचा भाऊ आहे आणि कोकोत्सुबो ह्याचं नाव आहे. ह्याची पण तुम्ही डिटेलिंग बघू शकता. ह्याचे हे झालं कटानावर डिटेलिंग बघू शकता. एकदम फाईन आणि भारी डिटेलिंग दिली ह्याची. किंवा इवन त्याचं फेस पण बघू शकता तुम्ही. प्रॉपर त्याला आईज जे 6 आय म्हणतात ते आहे. आणि सगळ्यात काळजाजवळचं हे पहिले ॲनिमी जिथनं मी सगळं चालू केलं तो सास्के आहे आणि इटाची आहे. माझ्याकडे इटाचीचा एक मोठा आहे तो पण तुम्हाला नंतर ते रूमवर आहे. आता हे सगळं घरी लावणार आहे मी. तर ह्याचं जे मटेरियल आहे ते खूपच चांगलं आहे. म्हणजे जवळून बघू शकता तुम्ही त्याचं मटेरियल पूर्ण असं स्टिफ आहे मटेरियल. बाकी सगळ्यांपेक्षा ह्याचं मटेरियल सगळ्यात भारी आहे. आणि फायनली हा कॅरेक्टर तर अख्ख्या गावाला माहीत आहे. अख्ख्या गावाला का अख्ख्या जगाला माहीत आहे. सगळ्यात ओजी कॅरेक्टर आहे. किती फाईन डिटेलिंग आहे बघा ह्याच्यावर पण. आणि त्याचे पॅक्स ॲप मसल सगळे मसल्स. तर सगळ्यात कलेक्शनमध्ये माझ्या सगळ्यात मोठा ॲनिमे ॲक्शन फिगर. तर हा ब्लॉग इथंच एंड करू आपण. काही जरी आवडलं असलं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसली डिटेलिंग जरी पाहिजे असली ह्याची किंवा कुठनं घ्यायचं ॲक्शन फिगर काय वगैरे सगळी माहिती मी देणार. मला मेसेज करा.